जवळ सोडेल आणि पुन्हा माझ्या जगाच्या मालकालाच या नावेत बसवेल. माझा राम सोडून या नावेला आता दुसऱ्या कुठल्याही ग्राहकाचा स्पर्श होणार नाही. मला काय अनन्यता आहे महाराज प्रभूशी. काय प्रेम आहे, काय प्रेम आहे. त्याची समजूत काढून गुहजी पुढे जातात. पुढे गेल्यानंतर ते शृंगवेरपूर नावाचं गाव आहे ना, तिथे निषादांचा राजा, भिल्लांचा राजा निषाद तो गुहक राहत होता. तो पुन्हा पाठीमागे गेला आपल्या गावी. त्याला दुसरं दृश्य अत्यंत विचित्र दिसलं. मला इतकं विचित्र दृश्य दिसलं. त्यानं पाहिलं होतं सुमंताचा रथ अजून ते शृंगवेरपूर सोडून गेलेला नाही. सुमंताचा रथ अजून तिथेच. सुमंताचा रथ पाहिला. रथाच्या चाकाला डोकं ठेवून ढसा ढसा सुमंत अजूनही रडत होता. सुमंत रडेल याच्यात नवल नाही महाराज. सुमंत रडेल याच्यात नवल नाही. रथाचे घोडे सुद्धा डोळ्यातले अश्रू गाळत. गुहकाने विचारलं, सुमंत महाराज तुम्ही अजून घरी गेले नाही? तर एखाद्या सेवकाने आपल्या स्वामीच्या चरणावर पडून मोक्ष घडावं, तसा अयोध्येचा प्रधान सुमंत त्या गुहकाच्या पायावर पडला. गडबड्या डोळू लागला आणि सुमंत लोळत असताना गुहकाला म्हणत होता, गुहकराज, हे निषादराज, काय सांगू मी अयोध्यावासियांना? माझा राम माझ्यासोबत आला नाही. सांगू काय सांगू? राजा दशरथाला रामासाठी, लक्ष्मणासाठी, स्वतःच्या सुनेसाठी त्या बापाचा प्राण कंठाशी आला. काय सांगू मी त्याला? त्यापेक्षा निषादराज महाराज एक काम कर. जोपर्यंत जगेल तोपर्यंत इथेच मला राहू द्या. माझ्या रामाच्या कृपेने 14 वर्ष हा सुमंत जगला ना, पुन्हा राम इथे येईल. राम, लक्ष्मण, सीता तिघांनाही रथात बसवेल आणि मग हा रथ अयोध्येला घेऊन जाईल. आणि तोपर्यंत जर मी गेलो तर इथंच तुमच्या गावात माझा अंत्यविधी करा. हे शब्द ऐकले निषादराज म्हणतात, महाराज तुम्ही अयोध्येचे प्रधान आहात. तुम्हाला माहित आहे कायदा काय सांगतो? काय सांगतो महाराज? गावात एखादी व्यक्ती मरण पावली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी माझ्या गावच्या प्रमुखावर येते. मी या गावचा मालक आहे. त्या निषाद राजाने रथाचा चाबूक काढला आणि घोड्यावर वार करायला लागला. घोड्याच्या अंगातून रक्तस्राव होत होता. निषाद राजाच्या डोळ्याला पण घोडा होता. सुमंताने पुढे पाहिलं. सुमंताला उठता येत नाही. 2-3 दिवस
दिवसापासून अन्न पाणी त्याने सेवन केलेलं नाही. तो सुमंत त्या निषाद राजाला म्हणतो, महाराज माझ्या पाठीवर त्या चाबकाची मार द्या, त्या घोड्याच्या पाठीवर नका. ज्या अयोध्येत राम नाही तिथं घोड्यांना सुद्धा राहण्याची इच्छा नाही. घोड्यांना सुद्धा राहण्याची शेवटी गुहक आणि सुमंताला समजावलं. सुमंताने तो रथावर आरूढ झाला. राम प्रभू वनवासाला जाऊन 10 दिवस झाले होते. 10 दिवसामध्ये राजा दशरथ, कौशल्या माता, सुमित्रा माता काही खात पीत नाही. अयोध्येतले म्हातारी माणसं सुद्धा काही खात नाही. अयोध्येतले तरुण पोरं तरुण स्त्रिया सुद्धा रामावर व्याकुळ आहेत. अन्न पाण्याचा त्यांनी सगळ्यांनी त्याग केला. डोळ्यात तेल घालून राम प्रभूची वाट पाहतात. काय येत नाही राम, काय येत नाही राम. सुमंताने विचार केला, आई दुपारच्या वेळेला जर मी गेलो तर अयोध्यावासी मला प्रश्न विचारतील. रामाला आणलं, लक्ष्मणाला आणलं, सीतेला आणलं, हा अभागी काय उत्तर देणार आहे अयोध्यावासियांना. म्हणून मध्यरात्र होती. मध्यरात्र झाल्याच्या नंतर ज्या रथामध्ये सुमंतजी बसलेले आहेत ना महाराज, ज्या रथामध्ये सुमंतजी बसलेले आहेत त्या रथाला पाठीमागं जिथे राम प्रभू बसलेले ते चारही बाजूने पडदे लावलेले आहेत. रात्री 12च्या वेळेला सुमंताचा रथ अयोध्येत गेला ना, महाराज कोणी कोणाशी बोलत नव्हतं. अयोध्येतलं गवत सुद्धा सुकून गेलं. याच्या पुढे वना जाता रघुनंदन गायीचे गळती अश्वे गज करती रुदना दुःखे पाषाण उलताती. तरुण पोरांना सगळ्याला वाटलं होतं तिघापैकी एक तरी जण सुमंताच्या सोबत आला असेल. म्हणून सगळेजण पुढे पुढे येत होते. तरणे पोर रथाच्या पुढे पुढे आडवे येत होते. घोडे अत्यंत नाराजीने अयोध्येकडे जात होते. हा सगळा प्रकार पाहिला आणि ज्यावेळेस काही लोक ते पडदे सारायला तरुण पोर पुढे आले त्यावेळेस सुमंत आवरडले, अरे नका उघडू पडदे, या सुमंताला या अभाग्याला खाली घ्या, मारा या सुमंताला मारा. तुम्ही ज्या अपेक्षेने मला पाठवलं होतं ना त्यातलं एकही काम माझ्याकडून पूर्ण झालेलं नाही आले राम प्रभू. म्हातारे म्हणत होते, बाबा आम्हाला वाटलं एकदा तरी रामाचं दर्शन होईल, पण आता मात्र आम्ही रामाच्या विरहातच मरतो. सुमंत राजमहालाच्या जवळ गेला ना महाराज, त्यावेळी सुमंताला कौशल्याच्या रडण्याचा आवाज, माता कौशल्याच्या रडण्याचा आवाज आला.
आणि माता कौशल्या रडत होती, अरे माझा रघुनंदना नको जाऊ बाळावना, मज आला प्रेम पान्हा, पुन्हा पाजवू राघवा, अरे माझा श्रीरामा मनमोहना मेघश्यामा, विभळ सांडूनिया आम्हा, वना दुर्गमा केवी जासी, बाळ माझा केविलवाणी, आईचं प्रेम आहे ना बाळा, बाळ माझा केविलवाणी, कुठे पिशील बाळा पाणी, कसा कोपला कैवल्य धानी, रामा कौशल्या म्हणतो, तुझे कोमल पाय आहेत बाळा, कसं व्हायचं रे प्रभू तुझं? रामा लक्ष, हे रे श्रीरामा वाट पाहते, आई आहे महाराज. जगाच्या पाठीवर आई एवढं प्रेम कोण करत? कोण नाही करत. माय माय असते महाराज. हो, लेकरासाठी रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करते ना महाराज. कल्पना करा महाराज, ज्याची आई गेली ना त्या आईचं दुःख माहिती राहत. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होई शोककारी. हेच हात माते मारे कोणी कुठारी, आई कुणा म्हणून आई घरी नदारी. आई आई लक्षात ठेव. कल्पना करा, लहान लेकरू आहे महाराज, लहान आईच्या सभोवताली लाड, लाड घालत ते लेकरू न जाणो त्याच्या आईला नेमकं मोठा आजार आहे. त्या आईच्या जवळ जायला सगळे घाबरतात महाराज. पण एक 5-7 वर्षाचं लेकरू आहे म्हणते बिनधास्तपणे आईच्या जवळ जात. माय लांब म्हटले तरी लांब होत नाही, तसं ना लेकरू महाराज. माय 5-7 वर्षाचं लेकरू आहे, माय कळत नाही त्याला. आईचं प्रेम मात्र त्याला पाहिजे. अशा लेकराची माय गेली माय गेली महाराज. होती तोपर्यंत आनंदाने आई सोबत राहिली. 5-7 वर्ष काय कळत त्याला. कारण आई गेल्यानंतर महाराज ते लेकरू इकडे तिकडे खेळत राहते. बाकीचे सगळे लोक गडबड करतात, अरे उलकारे कुठपर्यंत ठेवायचं, प्रेत घराच्या बाहेर काढलं पाहिजे, घराच्या बाहेर प्रेत काढलं पाहिजे. बाकीच्यांचं काम राहत. काही शहाणी माणसं म्हणतात अरे काय गडबड करतात. एकदा त्या लेकराला त्याच्या आईचं कोणतंही पाहू द्या.
त्या आईच्या प्रेताजवळ आईच्या चरणाचं दर्शन करायला लेकरू आणलं नाही. आणि आईचं दर्शन करून चरणाचं दर्शन करून तोंड पाहायला पोरग गेलं ना, आईचं तोंड उघडलं ना, त्या पोराने फक्त तोंड पाहिलं नाही महाराज, 5-7 माणसाला रेटणार नाही एवढी ताकद त्या पोरात येते. आणि आईच्या प्रेताला बिलगून बसतात ते लेकरू. आई सकाळी तुम्हाला बोलत होती ना, माय रुसली काय माझं, काय झालं माझं. आई आता कुणाकडे पाहायचं, आई बोलत का नाही, बोल ना. आई मला माहितीये मी थोडा त्रास दिला म्हणून तू बोलत नाही मला. 10-5 लोक मिळून त्या लेकराला पाठीमागे गेले. लेकराची माईची शेवटची नजर आहे राजा. आईचा डबा मी देऊ. काळ निघून गेल्यानंतर बाप दुसरं लग्न करतो. बापाने दुसरं लग्न केलं ना, लेकराला मात्र आपल्या आईची आपल्या आईची आठवण. ती माझ्यासारखी बापाजवळ त्या पोराच्या खोड्यात सांगून एक दिवस माय बाहेर गेली, बापाने पोरग दोघच घरी. दुसरं लग्न केलं, सावध राहिले. बापाने घराची कडी आतून लावली. पोराला वाटलं मारतो कडे बाबा. निर्माईचं लेकरू महाराज हाय मोकलून रडायला लागलं. सारखं आई ते बापाला एकच शब्द बोललं, बाबा माझी आई नाही म्हणून घराच्या आत कोंडलं. खरंच सांगतो बाबा, माझी पहिली मम्मी असती ना, मला असं कोंडून घेऊन दिलं नसतं. आणि ती एकट्यानं फिरायला सुद्धा बाहेर गेली नसती बाबा, मला नेलं असतं. बापाने स्वतःला आवडलं. बाप म्हणला, बाळ मला खरं सांग, तुझ्या पहिल्या आईत आणि आताच्या आईत काय बदलले? तुझ्या पहिल्या मम्मीत आणि आताच्या मम्मीत काय बदलले? पोरग म्हटलं, खरं सांगू बाबा तुम्हाला? हो खरंच. बाबा राग येणार नाही ना. बाबा माझी पहिली मम्मी माझ्यासोबत खोटं बोलायची आणि आताची मम्मी माझ्यासोबत सगळं खरं बोलते. बापाची लक्षात येईल. बापाला नेमकं काय म्हणायचं? आणि बाबा माझी पहिली माय मला, मी त्रास दिला, मी खेळायला गेलो, मी धिंगाणा घातला, कोणाचं भांडण आणलं ना, पहिली माय मला म्हणायची, बाळा आता तुला बिना भाकरीचं मारते, तुझ्या बापाचा मार बसवते. पण बाबा 10-5 मिनिट झाले तुम्ही आले, माझी एक सुद्धा चूक तुमच्यापर्यंत सांगत नव्हते. तुम्ही जरी काढले तर ती मध्ये आडवी यायची आणि ती म्हणायची ना, तुला मी आता जेवण सुद्धा देणार नाही. बाबा अर्धा तास सुद्धा जात नव्हता हो, माझी मम्मी माझ्या जवळ यायची आणि मी नाही खाल्लं तरी तिच्या हाताने मला खाऊ घालायची. बाबा आताची मम्मी खरं बोलते बाबा, मला तुमचा मारही बसवते. बाबा मला जर म्हटले ना तुला जेवण देणार नाही तर खरं बाबा दिवस दिवस माझी माय मला जेवण देत नाही. बाबा माय गेल्यापासून तुमचं हे लेकरू मरण येत नाही म्हणून जिवंत. हे माय लेकराचं प्रेम ऐकलं ना, आता पोराला बिलगुण बाप सुद्धा चालत काय असते ना अंबरून वासर आले चाकती जभागाय मध्ये दिसते माझी आय
कौशल्याच्या रडण्याचा आवाज सुमंतजीच्या कानावर गेला. सुमंतजीने विचार केला, काय तोंड दाखवू माता कौशल्य. सुमंत्रजीच्या महालाजवळ कौशल्य सुमंतजी गेले. सुमित्राई रडत होते. कौशल्याला कळालं सुमंताचा रथ आला. कौशल्याला कळालं सुमंताचा रथ आला. माझा लहान आला असेल, 10 दिवसापासून पोटाचा कण अन्नात मसलेली, पोटात मसलेली कौशल्या सुद्धा, अन्नाचं कण पोटात नाही, 18 दिवस झाले पाणी. व्याकुळ झालेली कौशल्या सुमंताचा रथ पाहिला. कोणीकडून तिच्या अंगात ताकद आली. देव जाणे, पळत 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 कौशल्या सुमंताच्या रथाजवळ जाते. आला माझा राघव. सुमंता, राघव कुठे माझा, कुठे माझा राघव. मी नाही आणू शकलो तुमच्या राघवाला. मला एकट्यालाच यावं लागेल. नाही आणता आलं माझं. कौशल्या जागीच खाली बस. जे घोडे आले होते त्या घोड्याच्या तोंडावरून कौशल्याला हात फिरवत होती ना महाराज. कौशल्याच्या समोर त्या घोड्या अशी उलट्या माना आलो होतो. आम्हाला नाही आलं राघवान, एकटे चालत आलो. कौशल्याने त्यांच्या डोक्यावर हात फिरवला ना तर घोड्याच्या डोळ्यातून पाणी खाली टिपकलं. अयोध्येतले ऋषी मुनी सेवक सर्वजण रामप्रभूच्या विरहाने व्याकुळ झाले होते. राजा दशरथ मूर्छित होता. प्रधान म्हणून राजाला निरोप सांगायला जाणं सुमंताचे कर्तव्य ठरलं. सुमंत राजा दशरथाच्या समोर जातो. राजा दशरथ विचारतोय, आवाज निघत नाही, पोटात अन्नाचा कण नाही, मूर्छित अवस्थेतून कसा फक्त पाहत होता, मूर्छित होऊन कसा तरी बाहेर आला. राम आलाय,
सुमंताने उत्तर दिलं, राजा मी तुमच्या प्रभूंना खूप विनंती केला, तुमच्या लेकराला राम रायला खूप विनंती केला, पण प्रभूंनी माझी एकही विनंती मान्य केली नाही. राम प्रभूने सांगितलं, मी जर माझ्या मातेचं कैकेयीचं वचन नाही पाळलं तर माझ्या रघुवंशाला डाग लागेल, मला वनाला जावं लागेल. आता मात्र राजा दशरथाला मरणाची वेळ आठवली, मरण दिसायला लागले. आणि मरण दिसत असताना राजा दशरथ म्हणायचा, वेड्यासारखा राजा दशरथ उभा राहिला आणि वेड्यासारखा भिंतीवर पाहून म्हणत होता, अरे मला आता श्रावण दिसतोय, त्या श्रावणाला माझ्या हाताने बाण लागला होता. अरे म्हणून या श्रावणाला मी बाण मारलाय, या श्रावणाला मारलेला बाण मला आता दिसतोय. एकीकडे लेकराच्या विरहा वाचून मरणारे माय बाप मला दिसतात आणि श्रावणाच्या आई बापाने दिलेला शाप मला आठवतोय. मला दिला होता श्रावणाच्या आई बापाने शाप, राजा तुला 4 पुत्र असताना सुद्धा मरणासन्न वेळेस एकही पोरगा तुझ्याजवळ राहणार नाही. आठवती मला ही वेळ. राजा दशरथ मरणाची वेळ आठवली. राजा दशरथ महाराज गतप्राण झाले. 4ही लेकरं जवळ नाही. ही बातमी वशिष्ठ महाराजांपर्यंत पोहोचली. सगळीकडे रडारड सुरू झाली. वशिष्ठ महाराजांनी आज्ञा दिली 2 सेवकांना, भरतजी मामाच्या गावाला गेलेले आहे. भरतजी मामाच्या गावाला राजे युद्धाजित राजांच्या घरी. भरत आणि शत्रुघ्न मामाच्या गावाला आहे, त्याच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांना पित्याच्या अंत्यसंस्कारासाठी आणायचे म्हटल्यानंतर 2 सेवक निघाले. माता कौशल्याची आज्ञा घेतली. साहोत्र लेकरावर कसं प्रेम करावं पहा. कौशल्य मातेला हात जोडल्याने सांगितलं, आई साहेब वशिष्ठ महाराजांनी आज्ञा दिली, महाराज राजा दशरथांचा उत्तर क्रियेचा विधी करण्यासाठी भरत आणि शत्रुघ्नाला दोघांना घेऊन यावं म्हणून. कौशल्याने सांगितलं, हे बघा माझी सक्त ताकीद आहे तुम्हाला, जोपर्यंत माझा भरत अयोध्येत येणार नाही तोपर्यंत त्याच्या कानावर ही वार्ता पडू देऊ नका की तुझा बाप मेलाय म्हणून. जर भरताला तिकडे कळालं ना तुझा बाप मेलाय म्हणून, तर भरत जिवंत अयोध्येपर्यंत येणार नाही. हे सावंत आईचं लेकरावर असलेलं प्रेम आहे माता. भरतजीला आणण्याकरता सेवक जातो. तिकडे भरतजी सकाळी झोपेतून उठले. आपल्या मामाशी बोलत होते, मामा मला खूप विचित्र स्वप्न पडलं, मला सांगताच येत नाही मामा मला. तेवढे सेवक आले आणि सेवकाने भरताला सर्व प्रकार सांगितलं. भरताने शत्रुघ्न अयोध्येला स्मशान शांतता. काय घडलंय भरताला काहीच माहित नव्हतं. राम वनवासाला गेलाय हे माहित नव्हतं. भरत अयोध्येत गेल्या कैकेयीच्या महालामध्ये गेला. कैकेयीला विचारलं, मैया काय झालं? भरता बरं झाला, तुझा भाऊ मोठा राम त्याला राजगादीवर बसवणार होते. हो मैया, राम राजा होणार होता, हा तर आमच्यासाठी आनंद
महत्वाचं आहे, त्यासाठी आम्ही येणार. जास्त हर्षित होऊ नको, तुझ्या हिताची गोष्ट केली मी म्हणजे नेमकं भैया झालं. अरे त्या रामाला राज्य मागितलं होता, तुझं काय राहिलं असतं भारतात? म्हणून मी वरदान मागून घेतलं होतं. तुझ्या बापाकडून 2 वर बाकी होते, तुझ्या बापाला पहिला वर मागितला. माझ्या भारताला राजगादी आणि रामाला 14 वर्षाचा वनवास हे ऐकून तुझा नाम केला. हे शब्द ऐकले महाराज, भरताचा क्रोध अनावर झाला. अरे चांडाळी रे, माझ्या रामाला वनवास सांगताना तुझ्या शिरेवर किडे काढले पडले. माझ्या रामाला वनवास सांगत असताना तुझी जीभ जळून काढले पडले. अरे रामाला वनवासाला पाठवून का भेटलं चांडाळी तुला? अरे एवढी अयोध्या आनंदी होती, आणि आनंदात विष घालवणारी पापी झाली तू. आजपासून तुझं लेकरू मला समजायचं नाही, आणि माझी आई तुला येईल नाही. सावत्र बाबासाहेब स्वतःच्या सख्या आईशी संबंध तोडला महाराज, याला बंधुप्रेम म्हणतात. हे रामायण शिकवतात, भावात्म वैर रामायण मंथरा म्हटली, भरता अरे हे तर तुझ्या आईला मीच सांगितलं होतं. आता तू राजा होशील, राम केला बनवासाला नाही तर तू बसला असता कैदी म्हणून. हे शब्द ऐकले महाराज, शत्रुघ्न पळत आला आणि त्या मंथरेच्या कंबरड्यात लाथ घातली. आमच्या सोन्यासारख्या घरात गाडी लावलीस तू. भरताच्या जवळ गेला, माया कौशल्याच्या जवळ गेला भरत. कौशल्याने भरताला पाहिलं. धाय मुकुट कौशल्या भरताला बिलकुल करत होती. बाळा, तुझा भाऊ बनायला गेला. तुमच्या 4 लेकरं असताना सुद्धा तुमचा बाप राम भरत लक्ष्मण शत्रुघ्न करत गेला. 4 पोरं असताना सुद्धा पोरावर चुकले. भरत म्हणत होता, मैया जर माझ्यासारखा पापी भरत या अयोध्येत जन्माला आला नसता तर मला वनवास, मला राजगादी भेटावी. म्हणून माझ्या भावाला प्रभूला वनवासाला जाण्याची गरज पडली. राजा दशरथाच्या प्रेताजवळ भरत येतात. बापाच्या प्रेताला भरत रामाचा भाऊ जरी असला तरी कोणाचं तरी पोरगा भाग गेला ना. परवा दिवशी सांगितलं खायला वशिष्ठ महाराजांनी
राजा दशरथाची अंत्ययात्रा निघाली. ज्यावेळेस राजा दशरथाला आज्ञा द्यायचा त्यावेळेस माता कौशल्य राजा दशरथासोबत सती जाण्यासाठी निघाली. भरताजवळ आली म्हणे, बेटा पतीसोबत पत्नी जर गेली ना सती, तर सती गेलेल्या पत्नीला पतिलोक प्राप्त होतो. मैया, माझा दादा राम तर अयोध्येत, मैया तुला जर जायचं असेल ना माझ्या बाबासोबत सती, एक काम कर मैया, बाबाच्या चिता रचू दे. चिता रचल्यावर तू बाबाच्या चितेवर बस. एका मांडीवर या भरताला घे, एका मांडीवर शत्रुघ्नाला घे, आणि मग सांग लोकाला, आता द्या चितेला भडाग्नी म्हणावं. मैया, तुला जर जायचं, आम्ही तरी कुणाकडे पाहून अयोध्येत जगायचं. बेटा भरत सती गेल्यानंतर पतिलोक प्राप्त होतो. मैया, तू सती जाशील. तू सती जाताना तुझ्यासोबत सुमित्रा माता सती निघेल. सुमित्रा माता सती गेली की काही सुद्धा सती येईल तुझ्यासोबत. आणि मला माहित आहे मैया, काही जर सती गेली ना तर ही मेल्यानंतर स्वर्गात सुद्धा माझ्या बापाला तिथे त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. मैया, सर्वांच्या आग्रहावर कौशल्य भरताला आता शेवटी अयोध्येत राहत नाही. आणि भरत रामाच्या भेटीला जाण्यासाठी निघताय. रामाच्या भेटीला भरतजी निघत असताना प्रकार काय होतो नाही. म्हाताऱ्या माणसाला सांगितलं जात आहे की म्हातारे ज्यांना येता येईल ते या. म्हातारे असतील त्यांनी इथेच थांबा. आम्ही रामप्रभूच्या भेटीला निघालो. महाराज, रामाच्या भेटीला निघालोय म्हटल्यानंतर सगळे अयोध्या मागे निघाले. भरतात ज्याला भेटण्यासाठी सगळे व्याकुळ होते ते सगळेच निघाले. राम भरतले चला रे राम की निहारी, राम भरतले चला रे राम की निहारी. ओ राम भरतले चला रे राम की निहारी, राम भरतले चला रे राम की अत्रि अनुसयाच्या आश्रमातून पुढे चित्रकूटावर गोस्वामी तुलसीदासांना रामप्रभूचं दर्शन झालं. काय महाराज, तुलसीदास स्वामींचं सुद्धा अधिकारी वगैरे ज्यांची कथा श्रवण. चित्रकूट के घाट पर लगी संतन की भीड़, तुलसीदास चंदन घिसे तिलक गए रघुवीर. एका पोपटाच्या मुखातून आली तुलसीदासजी आणि रामप्रभूच्या नावाचा एका पोपटाच्या मुखातून. चित्रकूट के घाट पर लगी संतन की भीड़, तुलसीदास चंदन घिसे तिलक करे रघुवीर. भरत सैन्य सुरू पहिल्यांदा भरत येतं हे पाहिलं महाराज.
गुहकाला वाटलं रामासारखा दिसते रामाचा भाऊ भरत. रामाचा भाऊ भरत आहे ज्या ती सेना घेऊन चाललाय. सावत्र भाऊ वनवासाला गेलाय आणि हा एकटा राज्यात आहे. याला तर राज्य भेटलेच ना आता, पण आज सेना घेऊन चाललाय म्हटल्यानंतर नक्कीच रामाबद्दल याच्या मनात काही काळ वाईट असावा असं त्या गुहाकाला वाटलं. सई तीर बसी चले विहाने शृंगवेर पुरसभनी अराने समाचार सब सुने निषादा हृदय विचार करे सविषादा कारण कवन धरत बन जाही हई कछुकपट भाव मन पाही जो पै जियन होती कुटी नाही तो कतलीन संग कटकाई. निषादात राजाच्या मनावर एक गोष्ट गेल्यानंतर ते म्हटले आता डायरेक्ट अडवणं चांगलं नाही, डायरेक्ट युद्ध करणं चांगलं नाही, म्हणून काहीतरी खुणाने याला समजवण्याचा कोण आहे समजून घेण्याचा. आणि म्हणून काही मांसाहार ठेवला आणि काही शाकाहार ठेवला. तर त्यांनी शाकाहाराचं सेवन केलं, मांसाहाराचं केलं नाही. कळालं सात्विक बुद्धीचे विचारपूस केली. विचारपूस केल्यानंतर कौशल्य माता पुढे आली. केवटाला बोलत होता, ऐका ना, भरत राम प्रभूच्या दर्शनाला माफी मागायला चालू हे कळाल्यानंतर केवटाने सगळ्यांना घडलेलं वृत्तांत सांगितलं. माझा देव इथं आला 3 दिवस आणि 3 रात्री त्यानं पाणी सुद्धा पिलं नाही, पण आमचं भाग्य आहे भरतजी महाराज मैया सगळ्या अयोध्यावासियांना आनंदाने सांगतो आमचं भाग्य आहे. जो देव कुठे जेवला नाही तो आमच्या गरीबाच्या झोपडीत जेवला. आम्ही आग्रह केला म्हणून तुमचा लेख जेवला मैया, नाहीतर लोकांनी आम्हाला शापित ठेवलं असतं. त्या भिलांच्या घरी जगाचा बाप 3 दिवस उपाशी राहून सुद्धा याला काही खायला देता आलं नाही. चला पुढे भरतजी येत आहेत. हे ज्यावेळेस लक्ष्मणजीला कळालं ना महाराज, तोपर्यंत राम प्रभू इकडे लक्ष्मणजीला सांगतात, लक्ष्मणा तुला माहित आहे माझा बंधू भरत आहे ना, खूप मोठा साधू आहे. त्याच्यासारखा साधू जगात, त्याच्यासारखा साधू जगात. लक्ष्मणाने ऐकलं, आनंद वाटला आणि बाजूला भरत येताना पाहिलं. लक्ष्मणाचा क्रोध अनावर झाला. लक्ष्मणाला कळालं भरत येते, सेना घेऊन येते. लक्ष्मण रडायला लागला. सीतामाईने राम प्रभूला सांगितलं, मालक खबरदार माझ्या दिलाला परत दुखावलं तर. काय म्हटलो तो बघा माझा दिल रडतोय, काय झालं त्यांना. मी तर एवढंच म्हटलं की भारतासारखा साधू ते म्हणजे हो भारतासारखा साधू नाही. ते बघा तुमच्या अयोध्येवासी आपल्याला मारायला येतात ते पाहिलं म्हणून रडतात. पण घडलं तसे काहीच नाही. लक्ष्मणाच्या नंतर गोष्ट लक्षात आली. लक्ष्मणजीला पाहिलं महाराज भरत लक्ष्मणजीच्या चरणावर पडला. लहान भाऊ आहे, लहान भावाच्या चरणावर लक्ष्मणाने भरताला सावरलं. राम प्रभूच्या जवळ भरतजी आले आणि राम प्रभूच्या जवळ आल्यानंतर किती जवळ आले. सेवक वचन सत्य सब जानी आश्रम निकट जाईनी अरानी सरत दीख बन सैल समाजो मुदित चरित जनु पाय जना जो राम सिया राम
दादा दादा चला ना घरी. दादा तुम्ही अयोध्येचे राजे बनणार नसाल तर हा भरत सुद्धा अयोध्येत जाणार. दादा हा भरत सुद्धा अयोध्येत राहणार. सगळा प्रकार झाला. त्यामुळे सांगितलं दादा मुलगा मला वचन मोडता येणार नाही. मी 14 वर्ष वनात राहील. तू 14 वर्ष अयोध्येचा राज्यकारभार कर. नाही दादा तुम्हाला वनात सोडून मी अयोध्येच्या राजगादीवर कदापि बसणार नाही. हा भरत नाही दादा तुम्ही वनात आहात. तुमच्या अंगावर वल्कल आहेत. हा भरत सुद्धा वल्कल परिधान करा. दादा तुम्ही वनात आहात. हा भरत सुद्धा अयोध्येच्या जवळ नंदी ग्रामामध्ये राहणार. वनात राहणार. दादा तुम्ही म्हणत आहात भरतही म्हणत भरता जावं लागेल. अयोध्येच्या प्रजेची काळजी घ्यावी लागेल. सगळा प्रकार सांगितला. राजा दशरथ महाराज गेले. काय काय प्रकार घडला. कौशल्या मातासाठी जाणार होत्या. जाऊ दिल्या नाही. वाटत बहुत जे भेटले काय संवाद झाला तो सगळा संवाद राम प्रभूला भरतजीने कथन केला. सगळे अयोध्यावासी राम प्रभूला मोठ्या दुःखात करणारा निरोप देतात. भरतजी सांगतात प्रभू असं नाही. अयोध्येत काहीतरी असलं पाहिजे. पायात खडावा होत्या. त्या खडावा सुद्धा भरताने प्रभूच्या घेतल्या डोक्यावर आणि सांगितलं प्रभू या खडावा मी राजगादीवर ठेवणार आणि राम राज्य करतोय असं समजून अयोध्येचा कारभार चालणार. भरतजी मागाले. पादुका सिंहासनावर ठेवल्या आणि त्या पादुकांची स्थापना अयोध्येचा राजा म्हणून केली. दत्तल सिंहासने नित्यं पादुके स्थाप्य भक्तिरहं पूजयित्वा यथा रामं गन्धपुष्पाक्षिलादिभिः राजोपचारैरखिलैः प्रत्यहं नियतव्रतः. पादुकाची स्थापना केली. पुढे प्रभू रामचंद्रजींनी चित्रकूट सोडला. चित्रकूट सोडल्यानंतर राम प्रभू सुरक्षित असलेली जागा म्हणून आपल्या अयोध्येमध्ये अयोध्येवरून ऋषीमुनी महाराजांच्या सांगण्यावरून ऐका चित्रकूट सोडलं आणि चित्रकूट सोडून ऋषींच्या सांगण्यावरून ऋषीमुनींचा सहवास सोडून महाराष्ट्रामधलं एक स्थान निवडलं. आजही प्रसिद्ध आहे. त्याला म्हणतात पंचवटी. तिथे येऊन रामप्रभू राहिले. कुटिया केली आणि पंचवटीत राहत असताना एक दिवस त्यांचा संवाद चालू आहे. त्याने राम प्रभूला पाहिलं आणि राम प्रभूला पाहिल्यानंतर सुपनखा रावण की बहिणी दुष्ट हृदय सहनी पंचवटी सो गई बेकवारा देखे बिकल भेजुगल कुमारा. तिने राम प्रभूला पाहिलं. भैया लक्ष्मणाला पाहिलं. ती वेळी झाली. शूर्पणखा रामाला पाहून वेळी झाली. ते रामाच्या जवळ गेली. म्हटले धनी मी लंकाधिपती राजा रावणाची एकुलते एक बहीण शूर्पणखा आहे का. शूर्पणखा राम प्रभूला म्हणते प्रभू माझ्या सोबत लगीन करा. राम प्रभू म्हणतात आई साहेब हो आई साहेब काय म्हणताय. माझ्याशी जर लग्न केलं ना माझा भाऊ लंकेचा रावण नाही. सगळी लंका सोन्याची. एखादं घर तुम्हाला देईल तर तुमच्यासारखा एवढा चांगला एखादा कुमार मला कुठे भेटायचा.
आता एक तर पोरीची कमी रामा यानं उठलो राम म्हटले भाऊ बस पोरीची कमी कोण आता मुंडा मारायला लागली. मला लगीन काय पाहिजे आमच्या महाराजवाडी काय थोडी दे माझे रामाने सांगितलं माझ्यासाठी एक काम करा मी काही लग्न करू शकत नाही ते म्हणे काम काय झालं तुमच्या बायकोपेक्षा तर मी चांगली दिसायला नाही नाही असं नाही जमत माझा भाऊ आहे लक्ष्मण त्याच्याशी लग्न लक्ष्मणाच्या शिरपणे केलं ते म्हणजे ते मला कसं ओळखी तिकडे ध्यानात बसला ते म्हणे तुझ्या पाठीवर गेली कारण रामप्रभूने तिच्या पाठीवर काही अक्षर गेले लक्ष्मणाच्या दृष्टीने यायचे जरा काम कापायचे लक्ष्मणाने बरोबर महाराज ऐका ना जवळ गेले लक्ष्मणाजवळ लाड घालायला लागली लक्ष्मणाने मागं पुढं पाहिलं नाही त्या शूर्पणखेचा हे काम आणि नाक डाव्या बाजूची बाजू खतमच केली ती मोठा हाहाकार लंकेत रावणाच्या समोर गेले रावणाला म्हणे भैया अरे कोई राजकुमार है आपल्या बहिणीचा बदला घेण्यासाठी निघणार तेवढ्यात रामप्रभूने काय केलं माहिती सीता मातेला अग्निदेवाच्या साक्षीनं मायावी सीता सोबत ठेवली आणि खरी सीता अग्नीच्या हवाली ठेवली अग्निदेवा आता सोबत कोण होती एक दिवस मायावी आणि मग आता सीता मायावी लक्षात ठेवायचा आणि समोरून रावणाचा मामा मारीच त्याला हरण होण्यासाठी सांगितलं तो म्हटला भांजे तेवढी मामाजी ती म्हणे भांजे का तुरंत काढली एवढ्या दिवसानंतर तेवढी मामा काम एकच आहे रामाची सीता चोरून आणायची सोन्याचं हरण व्हायचं सोन्याचं हरण झालं का तू राम काय मागे येणार तिथे गेल्यावर तू रामाचा आवाज काढून आणायचा लक्ष्मणा धाव लक्ष्मण पाठी मागून येणार मी इकडे सीतेला चोरून येणार ते म्हणजे रावणाने मारू दे मला रावणाने ताबडतोब सांगितलं भाषासाठी एवढं करू शकत नाही अरे तुमची पोरगी थोडी मागितली लोकांची आंदोलन पण काय मामाच्या जीवावर उठलं रावण म्हटला भाऊजाई मामाजी
तेवढ्यात समोरून सोन्याचा हरिण जाताना दिसलं. सीता मैयाने आपल्या पतीला सांगितलं, प्रभु प्रभु वो कितना अच्छा हिरण दिख रहा है, उसको पकड़ कर लाओ और उसको उसकी चूड़ी मुझे बनाने के लिए दीजिए. आता हरण कशाचे सोने, सीता कोणती आहे रामासमवेत? मग मायावी सीतेला मायावी हरण दिसलं हा सिद्धांत. आणि राम प्रभू धनुष्य घेऊन त्या हरणाच्या पाठीमागे जातात. सीता मैया तिथे थांबते. बऱ्याच लांब राम जातात. सीता मैया आणि लक्ष्मणजी घरी आहेत. राम प्रभूंनी सीता लक्ष्मणजीला सांगितलं होतं, लक्ष्मणा कुठे जाऊ नको, सीता मैयाच्या कानावर पडला. सीता मैया म्हणते, भाऊजी तुमचा भाऊ संकटात आहे, तुम्ही गेला पाहिजे. लक्ष्मण म्हणतात, मैया नाही, वहिनी भावी काहीतरी विपरीत घडणार आहे. मी जर गेलो तर काही विपरीत होईल, मला जाता येणार नाही. सीता क्रोधिष्ठ झाली आणि सीता आपल्या वीराला लक्ष्मणाला सांगत होती, ज्यावेळी तुमचा भाऊ संकटात असताना तुम्ही इथून जात नाही का, की तुमची माझ्यावर वाईट नजर आहे. भावी असं मनात आणू नका, जातो मी, पण ही रेष ओढतोय, हिला लक्ष्मण रेषा म्हणतात. जर कुणी आलं तर या रेषेच्या बाहेर जाऊ नका. सीता मैया त्या रेषेच्या आत बसते आणि आत बसल्यानंतर लक्ष्मण तिथून चालले जातात. राम प्रभूला अन्याय करतात. सीता मैया आणल्या जाते. सीता मैया घरात बसलेली आहे. तेवढ्यात रावणाने एका साधूचा वेश धारण केला आणि साधूचा वेश धारण करून तो फिरत 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 तो रावण पंचवटीमध्ये आला. रावण पंचवटीमध्ये आल्यानंतर सीता मैया कर्णकुटीमध्ये एकटी आहे. एकटी असलेली सीता रावणाने पाहिली. राम लक्ष्मणाला मामा मारीचने बाजूला नेलं होतं. तेवढ्यात रावण आला. रावण घराच्या जवळ आला होता. थोड्या डवळात रावण आला आणि झोपडीच्या समोर येऊन रावण आवाज देऊ लागला, भिक्षा भिक्षा. हे शब्द ऐकले. सीता मैया बाहेर आली. बाहेर आल्यानंतर आपल्या जवळ काही भिक्षा घेतली, त्या साधूला द्यायला लागले. रावण म्हटला, मैया नाही, अशी भिक्षा घेणार नाही, तुम्ही या रेषेच्या बाहेर या, मग भिक्षा घेतो. रावण महाराजाला रावणाला सीतेने सांगितले, महाराज तुम्ही आणल्या. रावण थोडा पुढे आला. थोडा पुढे आला. लक्ष्मण रेषेला रावणाचा स्पर्श झाला. काहीतरी घडलं काय असं वाटल्याच्या नंतर रावण सीतेला पटवून सांगू लागला, मैया आज जर तू बाहेर आली नाही तर मी भिक्षा घेणार नाही आणि तुझ्या रघुवंशाला डाग लागेल. एक साधू तुझ्या घरून अन्ना वाचून तीरमुखी गेला, भिक्षा न घेता गेला. असं म्हटल्याच्या नंतर माता सीता बाहेर आली. बाहेर सीता माता त्या रेषेच्या आली. बाहेर आले. रावणाने सीतेचा हात धरला आणि मोठे हात धरला आणि हात धरून मोठ्याने हाताला लागला. मैं तो लंकेश रावण हूँ.
तो रावणाला चोचा मारू लागला. रावणाने त्याला पाहिलं. रावणाने विचारलं, बाबा तुझं मरण कशात आहे? त्याने सांगितलं, माझं मरण कोणतं? जटायूने विचारलं, तुझं मरण? त्याने सांगितलं, डाव्या पायाच्या. रावणाने त्याचे पंख छाटले. जटायू व्याकुळ झालेला होता. रावणाने सीतेला पुन्हा उचललं, रथात ठेवलं आणि रथात घेऊन रावण सीता मातेला घेऊन अशोक वाटिकेमध्ये गेला. अशोक वाटिकेमध्ये ठेवलं आणि रावण महाराज आपल्या महालाकडे विजयी नेत्रानं चालते झाले. विजयी नेत्रानं चालते झाले. सपत्नीक या समोर
Thank